कातळशिल्प विषयाशी कनेक्ट होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जागेची साफसफाई केली आणि हद्द फायनल केली. त्यावेळेस काही चित्र म्हणजे चित्र असल्याचं मला शंका आली. थोडीशी साफसफाई केल्यावर बरंचसं निदर्शनाला आलं की काहीतरी वेगळं आहे. आणि त्यानंतर लकीली भाईंशी कॉन्टॅक्ट झाला. त्याच एका दिवसाच्याच, म्हणजे तसं म्हणाल तर तो सुयोग असलेला दिवस होता. म्हणजे मला एक बघितल्यावर नक्की लक्षात आलं की हे काहीतरी प्रचंड व्हॅल्युएबल प्लेस आहे. तो पहिलं आपलं काम आहे की ते प्रोटेक्ट तरी व्हायला पाहिजे, ॲज इट इज राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, पहिला प्रश्न माझा त्यांना हाच होता की हे व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आणि तेव्हाच त्यांनी म्हणले की तुम्ही जेव्हा आपण शब्द वापरलात तेव्हा मला लक्षात आलं की आपण एकत्रच आहोत. कारण ज्या ज्या लोकांना ही गोष्ट समजते ते लोक प्रचंड इन्व्हॉल्वमेंटनी पार्टिसिपेट होत आहेत, पुढे येत आहेत. की समजा 1000 लोकांना जर समजलं की देऊळ आमच्या गावामध्ये कातळशिल्प आहे, आपल्याला ते बघायला जायचं आहे, 1000च्या 1000 लोक व्हिजिट करतील ह्याची गॅरंटी नाही. फिल्टर होत होत ते 200वर येणार आहे. पण 1000 लोकांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट गेली आहे की आपल्याला ते बघायला जायचं आहे. जरी 200 आले तरी उरलेले 800 लोकांच्या डोक्यात हे राहिले, अरे माझं ते राहिलंय, मला ते जायचं आहे. तो आमच्याकडे पाहुणा कुठल्याही निमित्ताने येतो, आमच्याकडे येतोय, त्याला आमच्याकडनं पाहुणचारच पोहोचला पाहिजे. मग एकदा येणारा माणूस रिपीटेड काय येतो, तर तो कनेक्ट होतो म्हणून येतोय. सो हे त्याचं त्या चित्राशी असलेलं कनेक्शन आणि आमचं स्थानिक म्हणून त्या येणाऱ्या पाहुण्यांशी असलेलं कनेक्शन हे एक वेगळं बॉन्डिंग तयार करतंय. आज कुठल्याही यामधल्या पार्टिसिपेट असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीला विचारून बघा की तुमचा ह्यातला अभ्यास पूर्ण झाला आहे का, ते म्हणणार नाही हो, कुठला पूर्ण होईल, मॅटरच एवढा मोठा आहे, मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे एकदा माणूस आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं इथे रिपीटेडली यायला लागेल आणि नुसतं इथे रिपीटेडली येऊन चालणार नाही, तर त्याला इथे थांबावं लागेल. थोडा अभ्यास आज केला, थोडा उद्या केला, थोडा आणखी 8 दिवसांनी केला, अशा पद्धतीने करावं लागेल. त्यामुळे आम्ही पण काही विचार असा केला की इथे येणारा माणूस जर थांबणार असेल तर कुठे थांबणार. म्हणून मी मगाशी म्हणलो की त्याला काही ना काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली पाहिजे ना. तर मग ती थांबण्याची व्यवस्था करू शकतो का आपण ती करतोय. सेम टाईपमध्ये असे सर्व्हिस प्रोव्हायडर जेवढ्या लागणार आहेत त्याचा सेटअप उभा राहण्यासाठी कातळशिल्प हा एक जागतिक दर्जाचा विषय आहे. तो जर आपल्या फ्लोमध्ये येत असेल तर डेफिनेटली लोकल कमर्शियल जेवढ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांची सगळ्यांची सगळी गणितं बदलतील. एवढा प्रचंड ताकद असलेला मुद्दा आहे हा. एक नक्की पॉझिटिव्ह गोष्ट आम्हाला दिसली की प्रोटेक्शन ह्या पहिल्या टप्प्यावर का होईना गव्हर्नमेंटकडून जेवढं अपेक्षित होतं तिथपर्यंत आता तरी आले. पण भाईंनी एवढ्या अभ्यासामध्ये एक नक्की सूत्र सांगितलं आणि ते आम्हाला जाणवलं की जसजसं आपण ते चित्र अभ्यासायला लागतो हळूहळू काही काळानंतर ते चित्र आपल्याशी बोलतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक लाईव्हलीनेस फील होतो आणि लाईव्हलीनेस जेव्हा फील होतो ना तेव्हा आपण किती अंतरावर आहे, किती दिवसांनी भेटलोय ह्याला काहीच महत्त्व राहत नाही. आपण आपल्या घरी गेल्यावर जसं आपल्याला फील येतो तसं आपण ते चित्र बघितल्यानंतर आपल्याला बरं वाटतं की हे चित्र माझी वाट बघत होतं. पण पहिला टप्पा आहे की प्रोटेक्ट करायला पाहिजे, तिथपासून आम्ही सुरुवात केली. आणि त्यामध्ये पुढचं जे अभ्यासाचं काम आहे हे आपल्यासारखे अनेक इंटरेस्ट घेणारे जे लोक आहेत, अभ्यासू लोक आहेत, ते या मिशनमध्ये जोडले जात असल्यामुळे त्याला एक चांगली गती मिळते. तर अशा अनेक गोष्टी आहेत. आता ते अगदी 1 to 1 सांगणं म्हटलं तर मग प्रत्येकाचा स्टडी करायला बसेल. पण ओव्हरऑल गव्हर्नमेंटचा सपोर्ट अजून थोडा अपेक्षित आहे आपल्याला. मेनली फंडिंग ह्या सोर्समधनंही अपेक्षित आहे, परमिशन्स या गोष्टीतही अपेक्षित आहे. कारण कंटिन्युटी राहण्यामध्ये अनेक प्रकारचे अडचणी आलेल्या आहेत. व्हायरस बोर्ड किंवा संपूर्ण टीमनी म्हणजे ह्या अडथळे शर्यत पार केलेली आहे. त्यामुळे काही जणांना असं वाटतं की हे एकदम इझी झालं आहे. प्रॅक्टिकली कधीच इझी झालेलं नाही. अनेक गोष्टी अशा आहेत की बारीक सारीक गोष्टीसाठी सुद्धा फार एफर्ट्स घ्यायला लागलेले आहेत, एनर्जी गेलेली आहे. तीच एनर्जी अजून थोडी प्रमोशनला वापरली गेली असती तर कदाचित अजूनही ग्रेट चित्र असलं असतं. सो माझं सगळ्यांना अपील असंच आहे की हा जर्नी आपल्याला अभूतपूर्व ठिकाणी घेऊन जाईल, पण त्याच्यासाठी सगळ्यांनी चांगल्या प्रकारे इन्व्हॉल्वमेंट देऊया. पण अजूनही हे नक्की लक्षात आलं की खूप काही अजून कळायचं शिल्लकच आहे.